नमस्कार, मी भाग्यश्री वाघमारे आणि आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर दुपारे. तर डॉक्टर दुपारे यांच्याकडून आपण काही विशिष्ट गोष्टींची आज माहिती जाणून घेणार आहोत. जसं की माझ्याकडे एक प्रत आहे पुस्तकाची, जिचं नाव आहे संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण. इथे तुम्हाला दिसत असेल. तर हे जे संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय, ही काय संकल्पना आहे, असा प्रश्न मलाही पडला होता. आता तो तुम्हालाही पडला असेल. तर आपण याच संदर्भात डॉक्टर दुपारे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या पुस्तकाचे ते स्वतः लेखक आहेत. तर ही संकल्पना त्यांना नक्की कशी सुचली, यामागे त्यांचा नक्की उद्देश काय, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खर तर भारत हा विविध जाती जमातींनी, विविध धर्मांनी, विविध जात धर्म या सगळ्या गोष्टींनी समृद्ध असा हा आपला भारत देश आहे. परंतु या भारत देशामध्ये गरीब घटक आहे, श्रीमंत घटक आहे, वंचित घटक आहे. तर अशा सर्वांना एका समान लेवल पर्यंत विकसित होण्यासाठी काही जाती जमातींना, काही विशिष्ट जाती जमातींना आरक्षणाची तरतूद भारताच्या संविधानामध्ये केली गेलेली आहे. त्याची अंमलबजावणी त्या त्या राज्यातल्या शासनातर्फे केली जाते. केंद्रातर्फेही विविध आरक्षणाद्वारे या वंचित आणि गरीब जाती जमातींचा विकास साधला जातो. तर त्यामध्ये जे आरक्षण हा जो घटक आहे, तर त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हे नक्की काय आहे, तर हे जाणून घेऊया डॉक्टर दुपारे यांच्याकडून. सर्वांचं मी रिपब्लिकन न्यूज इंडिया मध्ये स्वागत करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. मॅडम, आरक्षणाचं धोरण असं आहे की प्रस्थापित समाज व्यवस्थेने इथल्या अस्पृश्य लोकांवर, आदिवासी लोकांना आपले अधिकार नाकारले, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही. त्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचं प्रतिनिधित्व निर्माण करणे, याकरिता आरक्षणाचं धोरण निर्माण करण्यात आलेलं आहे. सर, पुढचं विचारायचं म्हणजे असं की संविधानामध्ये ही जी आरक्षणाची तरतूद केलेली आहे, तर संविधानिक आरक्षणाचं धोरण महाराष्ट्र शासनाने किती आणि कसं महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली गेलेली आहे, तर हे आपला जो काही सर्वे आहे त्या संदर्भात तुम्हाला काय त्यातनं त्याबद्दलची माहिती मिळाली, काय संशोधन तुमच्या निदर्शनास आले, तर त्याबद्दल काय सांगाल? आरक्षणाचं धोरण महाराष्ट्र शासनानं किती राबवलं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर प्रामुख्याने आपल्याला आरक्षण किती प्रकारचं मिळते हे जाणून घेणे फार महत्वाचं आहे. तर एकंदरीत आपल्याला 5 प्रकारचं, म्हणजे अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या अनुषंगाने आहे, एकंदरीत 5 प्रकारचं आरक्षण आपल्याला मिळते. पहिल्या प्रकारचं आरक्षण आहे सेवेमध्ये तुमचे पद राखून ठेवणे आणि तुमच्या पदांना पदोन्नती देणे. दुसऱ्या प्रकारचं आरक्षण असं आहे की तुमच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक हिताच्या योजना राबवणे. तिसऱ्या प्रकारचं आरक्षण असं आहे की ह्या ज्या सेवेत पदे राखून ठेवणे आणि योजना आखणे, त्याची अंमलबजावणी करणे, याकरिता मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज भासते. म्हणून अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी प्रयोजन केले जाते की एवढा पैसा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी त्यातून मुख्य अर्थसंकल्पामधून काढून तो बाजूला ठेवला जातो. या 3 प्रकारच्या आरक्षणा व्यतिरिक्त 4थ्या प्रकारचं आरक्षण हे संविधानामध्येच अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. ते एका अनुच्छेदानं अधोरेखित केलेलं आहे. अनुच्छेद क्रमांक 46 नुसार या राज्यानं, भारतातल्या सर्व राज्यांनी आणि भारत प्रदेश शासनाने सुद्धा अनुसूचित जातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून संरक्षण करण्याची भूमिका त्या सगळ्या राज्यांनी उचललेली आहे. त्यांना सगळ्या अन्याय अत्याचारापासून, त्याचं शोषण होण्यापासून त्यांना मुक्तता देण्याकरिता ते अनुच्छेदाचं कलम आहे. आणि 5व्या प्रकारचं आरक्षण आहे तर ग्रामपंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत जे सगळे पदे भरले जातात किंवा जे इलेक्शनद्वारे नियुक्त केलेले प्रतिनिधी असतात, या आरक्षणामधून जातात. अशा 5 प्रकारचं आरक्षणाचे आपल्याला मिळते आहे. यातला दुसरा जो उपप्रश्न आहे की तो शासनानं राबवलं किती किंवा त्याची अंमलबजावणी किती केली, याचे 2 भाग आहेत. एकतर सेवेतले पद आणि अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी किती प्रयोजन करण्यात आलं पैशाचं, ते मी 2च बाबीवर प्रकाश टाकेल. बाकी बाबी त्या थोड्याशा मागे पुढे आहेत, त्या आपल्याला सहज समजत आहेत. महाराष्ट्र शासनामध्ये एकूण महाराष्ट्र शासनाचे 7,24,000 पदं आहेत सेवेमधले. त्यापैकी 94,224 पदं हे अनुसूचित जातीसाठी येतात 13% आरक्षणाच्या धोरणानुसार.
आणि त्यापैकी 85,309 पदं शासनानं भरलेले आहेत. या 85,309 पदाच्या व्यतिरिक्त 8,915 पदं या शासनाकडे रिक्त आहेत. म्हणजे एकूण आरक्षणापैकी 1960 पासूनचा जर तुम्ही हिशोब घेतला तर 1.13% आरक्षण तुमचं राबवण्यात आलेलं नाही सेवेमधलं. दुसरं आरक्षण आहे तुम्हाला पैसा पाहिजे, यासाठी योजना तर राबवल्या जातातच, विविध योजना आपण सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातर्फे पाहतो, परंतु यासाठी जो पैसा अलॉटमेंट केला जातो तो अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला जातो. आणि आम्ही माहितीच्या अधिकारात शासनापासून माहिती घेतली. 14 वर्षामध्ये या शासनानं तुमच्यासाठी किती पैसा खर्च केला असेल तर 1,11,813 कोटी रुपये तुमच्यासाठी प्रोव्हिजन केलं या 14 वर्षामध्ये, 2010-11 ते 23-24 या काळामध्ये. आणि तुमच्यावर 84,929 कोटी रुपये खर्च केले. शिल्लक जे आहे जे तुमच्यावर खर्च होऊ शकले नाही 14 वर्षामध्ये ते 26,884 कोटी रुपये आहे. आता याचं जर बजेट आपण थोडंसं सविस्तर पाहिलं तर असं दिसते तर तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा आरक्षण धोरणाच्या प्रमाणात, म्हणजे 59 जाती आहे 13% आरक्षण आहे, अनुसूचित जातीची लोकसंख्या 12% जवळपास 11.81% म्हणजे 12% आहे. एवढी पैसा तुम्हाला द्यायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत शासनानं तुम्हाला केवळ 10% पैसे दिलेले आहे, म्हणजे दाखवलेले आहे. जे पैसे तुम्हाला दाखवले की तुमच्या विकासासाठी आम्ही एवढे खर्च करणार आहोत, त्यामध्ये 75% पैसा खर्च केला, 25% पैसा खर्च केलेला नाही. मग अर्थसंकल्पातला ह्या 14 वर्षातला जो बॅकलॉग आहे तो 26,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. ते जर आरक्षणाचं सूत्र त्याला लावलं तर तुम्हाला असं दिसून येईल की 3.13% आरक्षण अर्थसंकल्पातलं बाकी आहे. हे महाराष्ट्र शासनाचं आरक्षण धोरण आहे, म्हणजे संविधानिक प्रोव्हिजन आहे की हे सगळ्या लोकांचं कल्याण करणे. आणि अशा प्रकारचं शासन या आरक्षणापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करते आहे. यावर कोणाचंही लक्ष नाही. ही प्रथम आकडेवारी आम्ही आमच्या संशोधनातून पुढे आणली आहे. बर, आता तुम्ही हे जे काही सगळे सविस्तर मांडणी केलेली आहे या विषयाबद्दल, तर याच्यातूनच एक प्रश्न विचारते की अविकसित जाती, विकसित जाती म्हणजे भारतामध्ये विविध जाती आहेत, त्या सगळ्यांना ज्या वंचित जाती आहेत, गरीब आहेत, दुर्बल आहेत, अशा सर्व जाती जमातींसाठी हे आरक्षण आहे, ज्याच्यातनं संधीची समानता हा एक जो संविधानातला मुद्दा आहे तर तो याच्यातून राबवला जातो. पण मग आता ज्या जमातींनी याचा लाभ घेतला या आरक्षणाचा, तर त्यातले काही शासकीय पदावरती आता कार्यरत आहेत, त्या कुटुंबातले काही व्यक्ती, ज्याच्यामुळे ते कुटुंब सुधारलेले आहे. तर अशा जाती जमातींपैकी तुमच्या संशोधनात असं काही निदर्शनास आलंय का की काही जात ही विकसित आहे किंवा काही अजूनही अविकसित राहिली किंवा काही विकसनशील आहेत, असं काही तुमच्या संशोधनामध्ये सर्वे मधनं आढळून आलंय का तुमच्या, असं काही आहे का? मॅडम काय आहे, आम्ही सेन्सस 2011च्या डेटाचं सगळं विश्लेषण केलं. त्यावरून आम्ही डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स काढला अनुसूचित जातीचा, 59 जातीचा काढला, पूर्ण सगळ्या जातींचा 59 जाती आणि 19 कॅरेक्टर जे सेन्ससने प्रकाशित केले आहे. आम्ही त्यांचं सगळं विश्लेषण केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की अनुसूचित जातीमध्ये एकही जात विकसित झालेली नाही. थोडस पचायला जड जाते की एवढी मोठा विकास झालेला आहे, विकास दिसते आहे अनुसूचित जातीचा, हे साफ खोटा आहे. जातीच्या अनुषंगाने एकाही जातीचा विकास झालेला नाही महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्याच्या तुलनेमध्ये. परंतु मग विकास झालेला नाही तर मग ही प्रगती कशी दिसते, तर काय झालंय, विकासाचे जे टप्पे आहेत अविकसित, विकसनशील आणि विकसित, तर विकसित एकही जात नाही, विकसनशील आणि अविकसित जाती या अनुसूचित जातीमध्ये आहेत. यापैकी असा जर विचार केला की कोणत्या जाती सुधारलेल्या आहे ना कोणत्या मागे राहिलेल्या आहेत, तर आम्हाला असं दिसून आलं की डेमोग्राफिक हेल्थ नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीची डेमोग्राफिक हेल्थ 0.940 आहे. महाराष्ट्र राज्याची जर डेमोग्राफिक हेल्थ एक विचारात घेतली तर 0.940 ही अनुसूचित जातीची आहे.
सर्वात जास्त सुधारलेल्या किंवा जास्त विकसनशील असलेल्या ज्या जाती आहे त्यामध्ये पहिली जात आहे भांबील, त्याला चांभार असं म्हटलं जाते. 0.941 सर्वात जास्त सुधारलेली जात दिसते. विकसित नाही आहे, विकसनशील आहे. दुसरं आहे माला दासरी नावाची, त्याचं 0.935 डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स आहे. तिसरी जात आहे खाटीक, जे 0.925 आहे. अशा बऱ्याच जाती आहे आणि त्यामध्ये एक 0.920 ही महार जात आहे. म्हणजे महार जातीचा विकास झालेला आहे, धर्मांतरित बौद्धांचा विकास झालेला आहे असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा आपण हे ओघानं म्हणतो, ते दिसतात म्हणून आपण ते असं म्हणतो. परंतु प्रत्यक्षामध्ये आकडे, जमिनीवरचे आकडे हे सांगतात की चांभार जातीचा विकास झाला आहे, माला दासरीचा विकास झाला आहे, खाटीक जातीचा झाला आहे आणि त्यानंतर कुठं महार जातीचा नंबर लागतो. आणि मग माग जातीचा विकास किती झाला असेल, ज्यांची आरक्षणाची मागणी आहे त्यांचा विकास किती झालेला असेल तर तो 0.894, म्हणजे 900 पर्यंत थोडेसे 0.6 इंडिकेटर आहे, बाकी त्यांचा तेवढा विकास झालेला आहे. हे असं जे चित्र पाहतो आपण, आणि मग सगळ्यात कोण्या जातीचा विकास झालेलाच नाही आहे अशी कोणती जात असेल की अतिशय कमी झालेला आहे, तर अविकसित जातींमध्ये मिठा अय्यलवार नावाची एक जात आहे, ज्याचा 0.568 इंडेक्स आहे. असा अगेर पासून जाती सुरू होतात आणि तुडीवर संपतात. ह्या 59 जातीचा अशा प्रकारचा डेटा आहे. म्हणजे विकास झालेला तर तुम्ही असं म्हणता मग महारांचा विकास झालेला आहे, पण असं झालेलं नाहीये. प्रामुख्याने चांभार आणि खाटीक जातीचा, माला दासरी ह्या जातीचा विकास झालेला आहे. बाकी सगळ्या जातीचा विकास विकसनशील झालेल्या जाती आहे. बाकी अनेक जाती अविकसित आहे. तुम्ही हे जे काही सगळं संशोधन केलेलं आहे, तर या संशोधनाचं फलित नक्की काय आहे? म्हणजे तुम्ही जनता असेल किंवा शासन असेल, यांना तुम्ही या तुमच्या संशोधनातून काय निदर्शनास आणून देऊ इच्छिता? या संशोधनाचं नक्की फलित काय, तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? संशोधनाचं फलित हे आहे की महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याकरिता माजी न्यायाधीश श्री अनंत मनोहर बदर ही समिती नियुक्त केलेली आहे. ही समिती नियुक्त केल्यानंतर हिला 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता. 3 महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 8 महिन्याची मुदत वाढ देण्यात आली. 8 महिन्याची मुदत झाल्यानंतर आता 6 महिन्याची पुन्हा मुदत वाढ देण्यात आलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आता मागच्याच याच्यात घोषित केलेलं आहे की आम्ही 3 महिन्यामध्ये उपवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून ते जनतेसमोर ठेवणार आहे. ही जे सगळं, आणि एका जातीची मागणी आहे की उपवर्गीकरण करा, उपवर्गीकरण करा, बाकी इतर सगळ्या जाती म्हणतात उपवर्गीकरण करू नका. मग आज तुम्हाला हे समजू शकते काय की उपवर्गीकरणामध्ये कोणत्या जातीचा किती टक्के वाटा असेल, कोणत्या जातीला किती आरक्षणामध्ये किती हिस्सेदारी मिळणार, आम्ही हे सगळं शोधून काढलं. 5-6 प्रकारे उपवर्गीकरण केलेलं आहे. आमची पहिली मागणी प्रामुख्याने ही आहे की या संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. कारण तेव्हा शेड्यूलला आरक्षण आहे, ते शेड्यूलला आरक्षण असल्यामुळे सर्व जाती त्या शेड्यूल मध्ये एक संघ बांधण्यात आलेले आहे. या सर्व जातींचा विकास मागे पुढे झालेला आहे, प्रश्नच नाही. तो काही त्या आरक्षणामुळे विकास झालेला नाही, तर आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक रूढी परंपरा, चालीरीती आणि काय स्वीकारलं आपण त्यावर तो सगळा विकास अवलंबून असतो. परंतु हे उपवर्गीकरण जर शासनाला करायचंच असेल तर मग कसं केलं जाईल? तर आम्ही जेव्हा शोधलं तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की मांग जातीचीच फक्त मागणी आहे की उपवर्गीकरण करा. म्हणून आम्हाला असं दिसून आलं की दुसरा जो गट या उपवर्गीकरणाचा आहे तो आहे मांग जातीला त्यांचं आरक्षण द्या, किंवा ज्यांची मागणी असेल त्या जातीचं आरक्षण द्या, आणि ज्यांचा विरोध आहे, ज्यांना उपवर्गीकरण पाहिजे नाही, त्यांना एक दुसरा वाटा द्या. म्हणजे असे 2च तुकडे करा. तिसरी आमचा गट असा आहे की ज्यांची मागणी आहे त्यांना द्या, ज्यांची मागणी नाही त्यांनाही द्या, आणि जे न्यूट्रल आहे, जे कोणाच्याच मागं नाही, त्यांचा एक तिसरा वाटा करा. असे 3 तुकड्यात करा. चौथा तुकडा असा आहे किंवा चौथा गट असा आहे की जातीचं उपवर्गीकरण करत असताना
महार जातीचा एक तुकडा, मान जातीचा तुकडा ज्यांची मागणी आहे ते, चामार जाती आणि इतर 56 जाती, असं 4 प्रकार होऊ शकतात. यामध्ये महार जातीला 7.5% आरक्षण येते, मान जातीला 2.5% आरक्षण येते, चामार जातीला 1.5% आरक्षण येते आणि उर्वरित 56 जातीला 1.5% आरक्षण येते. याशिवाय ह्या ज्या लहान लहान जाती आहे, मग ज्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यांना कोणताही से राहत नाही की आम्हाला एवढं टक्के आरक्षण द्या किंवा आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या. परंतु इथे हा प्रश्न संपत नाही. इथे धर्मांतरित बौद्ध नावाचा एक समुदाय आहे की ज्याची लोकसंख्या 65 लाख आहे. मग या 65 लाख लोकसंख्येचाही वाटा पुन्हा आणखी आलाय. म्हणून त्यांचा जर वाटा विचारात घेतला तर संविधानिक आरक्षणाच्या उपवर्गीकरण करत असताना महार जातीला 5% आरक्षण येईल, धर्मांतरित बौद्धांना 4% आरक्षण येईल, मान जातीला 2% आरक्षण येईल, चामार जातीला 1% आरक्षण येईल आणि 56 जातीला 1% आरक्षण येईल. हे संख्याशास्त्राच्या भरोशावर, लोकसंख्येच्या भरोशावर उपवर्गीकरण करता येऊ शकते. परंतु तेलंगणा राज्याने विकासाच्या आधारावर उपवर्गीकरण केलं. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक इंडिकेटर त्यांनी विचारात घेतले आणि त्यानुसार वर्गीकरण केलं. पण वर्गीकरण करताना एक पथ्य पाळलं की ज्या गटाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढंच आरक्षण त्याला दिलं. मग तिथे 3 तुकडे करण्यात आले. तिथे पण 59 जाती आहे, त्यांना 15% आरक्षण आहे, त्याचे 3 तुकडे केले. आपल्या इथे 13% आरक्षण आहे, 59 जाती आहेत. मग आपण जर विकासाच्या भरोशावर वर्गीकरण करायचं ठरवलं, महार आम्ही जो डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स काढला त्यावरून असं निदर्शनास येते की महार अधिक 7 जाती ज्या विकसनशील आहेत त्यांना 6.5% आरक्षण येते. मान अधिक 50 जाती म्हणजे 51 जातींना 2.5% आरक्षण येते. मग राहिलं 4% आरक्षण, तर धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांना 4% आरक्षण येते. हे असं विकासाच्या भरोशावर 3 तुकडे पाडता येते. हे आमच्या संशोधनाचं फलित आहे. आणि शासन हे जे आम्ही उपवर्गीकरण केलं आहे हे कोणत्याही जातीचं नुकसान न करता ज्याची जेवढी संख्या आहे त्याच्या तुलनेत त्याची भागीदारी निश्चित केली, म्हणून हे उपवर्गीकरण करता येऊ शकते. जर यामध्ये काही फेरबदल करायचा असेल तर कोणत्यातरी जातीचं नुकसान केल्याशिवाय यामध्ये फेरबदल करता येत नाही. हे तुम्हाला उपवर्गीकरणाचा जो अहवाल येणार आहे, शासन जे करणार आहे त्याच्या अगोदरच माहिती होऊ शकते आणि आमचा तो प्रयत्न आहे की सर्व जनतेपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. आता जसं तुम्ही तेलंगणाचा मुद्दा मांडला की तिथे आरक्षणाचं वर्गीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या उपवर्गीकरणाचं जे काही वर्गीकरण तुम्ही जसं म्हणताय तसं जर केलं गेलं तर या उपवर्गीकरणाचा या समाज व्यवस्थेवरती काय आणि कसा परिणाम होईल याबद्दल काय सांगाल? हा सर्वात गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नावर माझी विनंती आहे सर्व जातीच्या गटांना या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी उपवर्गीकरण मागण्यापूर्वी या मुद्द्यांचा विचार केलाय. आता ते उपवर्गीकरण मागतात, मागतात, प्रामुख्याने मागते, कोणी रोखू शकत नाही. ते शासनाला मागतात, दुसऱ्या समाजाला कोणाला मागत नाही. परंतु याचे परिणाम काय काय होणार आहेत हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. काय होणार? हे आरक्षण संविधानिक आहे. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण संविधानिक आहे. जर तुम्ही याचं उपवर्गीकरण केलं तर याच्यात राज्य इंटरफेअर करणार, म्हणजे संविधानिक आरक्षणाचं रूपांतर वैधानिक आरक्षणात होणार. आणि वैधानिक आरक्षण जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा ते राबवण्याची जबाबदारी ही शासनावर येऊन पडते आणि शासन त्याच्यावर जर शासनाला वाटत असेल तर ते राबवलं जाईल, अन्यथा ते राबवलं जाणार नाही. परंतु एक मात्र निश्चित का आरक्षणाचे 2 तुकडे केले तर कमी नुकसान होते, 4 तुकडे केले तर जास्त आणि 5 तुकडे केले तर आणखी जास्त. म्हणून संविधानिक आरक्षणाचं रूपांतर हे वैधानिक आरक्षणामध्ये होईल. हा पहिला प्रॉब्लेम आपल्या समोर निर्माण होईल. आज ज्या जाती उपवर्गीकरणाची मागणी करतात त्यांना याबद्दल त्यांनी विचार केलेला नाही. मग सर उपवर्गीकरणाला काही पर्याय आहे का? हो, उपवर्गीकरणाला पर्याय आहे. पर्याय नाही अशातला भाग नाही, पर्याय आहे. आणि ते पर्याय आम्ही या संशोधनामधून समोर आणलेले आहेत. माननीय आज जे चीफ जस्टिस आहे गवई साहेब, त्यांनी उपवर्गीकरणाला क्रिमिलेअर लावा असं म्हटलेलं आहे. समाजानं ते बरोबर समजून घेतलेलं नाही. क्रिमिलेअर लावा, परंतु ते
ओबीसी सारखं नसलं पाहिजे. ओबीसी मध्ये जे क्रिमिलेअर आहे ते 8 लाखाची मर्यादा आहे. 8 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्याला आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि 8 लाखाच्या पेक्षा जे कमी आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो. ही जी पात्रता आहे या पात्रतेमध्ये ओबीसी मध्ये प्रामुख्याने म्हणजे क्रिमिलेअर यासाठी लावलं जाते की एक विशिष्ट गट काढला जातो. परंतु अनुसूचित जातीमध्ये क्रिमिलेअर लावताना असं करता येऊ शकत नाही, कारण हे जे आरक्षण मिळालेलं आहे हे तुम्हाला अस्पृश्यतेच्या आधारावर मिळालेलं आहे. तुम्ही शिक्षक असा, चपराशी असा, क्लास 1 असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, तुम्ही राज्यपाल असा, तुम्ही